भारतात पैसे द्या मतं घ्या ही नवी योजना सुरू असल्याचा हल्लाबोल जयंत पाटलांनी सत्ताधाऱ्यांवर केलेला आहे। आधी योजनांची घोषणा करायची, नंतर एसटीची तिकीट भाडेवाढ करायची, अशी टोलेबाजी लोकशाही मराठीच्या क्रॉसफायर या विशेष कार्यक्रमात जयंत पाटलांनी केलेली आहे। तोटा भरून काढण्यासाठी एसटीची तिकीट भाडेवाढ करण्यात आल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय। सरकारच्या तिजोरीमध्ये खरोखर तेवढा पैसा आहे का, की मग येत्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा आमच्या खिशात हात घातला जाणार? खिशात तर हात घालावाच लागणार आहे। आता एसटीची 14.5% दरवाढ झाली। आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना 50% सवलत निवडणुकीच्या आधी मिळाली। सगळ्या बहिणी खुश झाल्या। आता हे पैसे तोटा जो झालाय तो काढायचा कुठून? धाडकन एकदम 14.5% वाढ म्हणजे झाली किती? भारतामध्ये हे नवं राजकारण सुरू झालेलं आहे। नगदी पैसे द्यायचे आणि मतं घ्यायची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।